हॅलो स्टुडंट्स, क्वेश्चन डिस्कशन PYQs आपण डिस्कस करतो त्या सिरीजमध्ये परत तुमचं एकदा स्वागत. परत आपण एकदा लॉज ऑफ मोशनकडे वळूया. लॉज ऑफ मोशनमध्ये फोर्सवर बेस्ड असलेला एक क्वेश्चन आलेला होता आणि मी म्हटल्याप्रमाणे फिजिक्समध्ये अर्धा भाग जो आहे ना हा मॅथमॅटिक्सचा आहे. तुम्ही जर मॅथमॅटिक्स स्वतःचं चांगलं ठेवलं तर अर्धे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात. ओके, मग त्याच्याजवळचा एक क्वेश्चन आहे बघा, आणि हा MSTCT 2020 विचारला होता. ओके, सो द क्वेश्चन रीड्स लाईक दिस. अ बॉडी ऑफ मास 5 kg इज मूव्हिंग in a straight line. The relation between its displacement and time is x equal to t cube minus 2t minus 10 meter. What is the force acting on it at the end of 5 seconds? काय काय दिलेलं आहे आपल्याला? आपल्याला टाईम दिलेला आहे 5 सेकंड, त्याच्यानंतर इक्वेशन दिलेलं आहे, मास दिलेला आहे, ठीक आहे, आणि विचारलेलं आहे आपल्याला व्हॉट इज फोर्स. त्यामुळे आपल्याला फोर्स काढायचा आहे. आता फोर्सचं फॉर्म्युला काय सांगा बरं? MA. मास तर दिलं, ॲक्सेलरेशन नाही दिलं, मग आता काय करावं लागेल? ॲक्सेलरेशन काढावं लागेल. मग ॲक्सेलरेशनसाठी आपल्याला डिस्प्लेसमेंट इक्वेशन दिलेलं आहे विच इज अ फंक्शन ऑफ टाईम दिलेलं आहे, म्हणजे 100% आपल्याला ज्या डिफरन्शिएशन करता येतं. ओके, मग देअरफॉर फर्स्ट वी विल फाइंड व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय असते? dx/dt. जर आपण याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू टाईम तर काय येतं? ddt ऑफ नीट बघा t क्यूब मायनस 2t मायनस 10. ओके, तर आता आपण स्टेप बाय स्टेप जर गेलं तर ddt ऑफ t क्यूबचा काय डेरिव्हेटिव्ह होईल? डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला आठवा, ddx ऑफ x टू द पॉवर n इज n इंटू x टू द पॉवर n मायनस 1. ठीक आहे, म्हणजे हे जे n आहे हा याला खाली उतरवा आणि टीची आताची जी पॉवर आहे ती एकनी कमी करा, म्हणजे हा काय येईल बरं? हा येईल 3t². परत इकडे 2 कॉन्स्टंट आहे, हा डिफरन्शिएशनच्या बाहेर असतो, त्याच्यामुळे 2 गेट आउट. सो ddt ऑफ t 1, त्याच्यामुळे फरक -2, आणि ह्या कॉन्स्टंट आहे माहिती आहे तुम्हाला, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, त्याच्यामुळे इथे काहीच राहणार नाही. हे आलं आपली व्हेलॉसिटी. पण आपल्याला व्हेलॉसिटी नको आहे, आपल्याला हवं आहे ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन काय बरं? ॲक्सेलरेशन इज dv/dt. परत एकदा डिफरन्शिएशन करायचं तर ddt ऑफ ही जी गरमागरम आपल्याला छान ताजी व्हेलॉसिटी मिळालेली त्याला डिफरन्शिएट करा. परत कॉन्स्टंट गेट आउट, कॉन्स्टंटला बाहेर करून घ्यायचं. सो 3t² डेरिव्हेटिव्ह 2t, म्हणजे 3 2 6t, आणि परत हा कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, त्याच्यामुळे ॲक्सेलरेशन आपल्याला शेवटी मिळालं इक्वल टू 60. आता फायनली बघा, शेवटी फायनली आपल्याला वापरायचं आहे F इक्वल टू MA. मास दिलेला आहे, ॲक्सेलरेशन गरमागरम निघालेलं आहे. युझिंग t इक्वल टू 5 सेकंड म्हणतायत. t इक्वल टू 5 सेकंडच्या असताना, बरोबर की नाही? क्वेश्चन वाचा एकदा परत. 5 सेकंद असताना ॲक्सेलरेशन किती येईल? 6 5 30 येईल 30. ठीक आहे, ते 30 मीटर पर सेकंड स्क्वेअर हे ॲक्सेलरेशन आलं. आता शेवटी F इक्वल टू MA. M दिलेला तुम्हाला 5 इंटू ॲक्सेलरेशन आत्ताच आपण काढलं 30, 5 3 15, म्हणजे 150 न्यूटन. आहे का बरं ऑप्शन आपल्याकडे? आहे, C ऑप्शन आहे. अशा प्रकारे मॅथ्सवर बेस हे क्वेश्चन असतात. इफ यू आर प्रॅक्टिसिंग एनफ फॉर द मॅथमॅटिक्स यू कॅन इझिली क्रॅक दिस काइंड ऑफ द क्वेश्चन्स. होपफुली दिस व्हिडिओ इज हेल्पफुल टू यू. थँक यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक.